धर्म संकट पडलं, सोडणारा भक्त ज्याच्यावर सोडला तोही भक्त, दोन्ही रामाचेच भक्त. बरं आहे का नाही? त्याच प्रभूचे भक्त जाता काय करावं, पायाला धरलं. ज्यावेळेस संकट येते साधू संतांच्या सद्भक्ताच्या पायावर जर लोळणे घातले तर त्याचा असणारा परिहार लागत असतोय. या न्यायानं तो त्या वाहनानं असणारा हनुमंताच्या पायाला धरलेला आहे, ओढू लागला. आणि पुढं काय घडलं, कायन साधेच माझे ना वैगे करीना देह पतना म्हणून कृपाळू रघुनंदना सत्वर बाण पाठविला. हनुमंतरायाला वाटू लागलं महाराज माझ्या प्रभूला, माझ्या आईला, माझ्या असणारे गुरु देव असणारे सगळं काही प्रभू आहे. त्यांना काय वाटलं असेल, हनुमंतराया त्या ठिकाणी गेले खरं, पण दिवस निघायच्या अगोदर यायचं आहे. आणि दिवस निघायच्या अगोदर जर नाही येणं झालं तर मग पुढं आपण वाट बघतो की नाही, एखादा माणूस यायला लागला चला अर्ध्यापर्यंत, असं माझ्या प्रभूंनी केलं तर काय, माझ्याकडून कार्य साधणार नाही असं वाटलं की काय, असं वाटलं. आणि हनुमंतराय काय म्हणतात, काही भलते आज्ञा करणे निश्चिते स्वयनुसरला बाणाते विलंब येते नाही करो. मात्र हनुमंतरायाने विचार केला महाराज, ज्याचं मन ज्याचं हृदय असणार आपल्या प्रभूवर आहे ना, जे करतील ते प्रभू. याच्या पाठीमाग तुम्ही प्रसंग ऐकला महाराज, ज्यावेळेस औषधी दिसतच नाहीयेत, सापडत नाहीयेत, त्यावेळेस विचार केला प्रभू तुमच्या आज्ञेनं. आणि मग स्मरण झालं, अरे मी एवढा बलाढ्य वीर असताना कशाला विचार करू लागलो उपता पर्वत आहे का नाही. मग या न्यायानं काय असायचं ते असू द्या, जे असेल ते असेल असा विचार केला हनुमंतराय. सद्भक्त आहे, बाणावर आणून सरले. भरता